मित्रांनो, रामकृष्ण हरी, जय शिवराय. काय बोलताय, कसे आहात सगळे? जेवण वगैरे झालं का? महाराष्ट्राच्या निवडणुकीत निवडणूक आयोग आहे का नाही तेच कळत नाही. काय चाललंय, काय प्रकार चाललेत, काय कळत नाही. पहिलं आचारसंहिता लागली की आपण कुठल्याही मतदाराला भेटू शकत नव्हतो, आपण फिरू शकत नव्हतो. आता मतदान आयोगाने नवीन रूल काढला आहे काल, की तुम्ही मतदाराला भेटू शकता, फक्त तुमचे म्हणजे परिपक्व जे असतात फोटो वगैरे असतात, तुम्ही ते चिन्ह घेऊन फिरू शकत नाही. ह्याचा अर्थ काय होतो, की तुम्ही लोकांना भेटणार, पैसे वाटणार, ऑनलाईन पैसे देणार, काय करणार, हे करता म्हणजे काय चाललं आहे, काय महाराष्ट्रात आहे काय, कायदे सुव्यवस्था आहे की नाही, कुठे आपला महाराष्ट्र होता, निवडणूक आयोग काय होतं आणि काय करून ठेवलं आहे. म्हणजे सत्ताधारी पक्षाला कसली भीती आहे की निवडणुकीचा कल हा ठाकरेंच्या साईड येऊन जातो आहे असं वाटतंय. त्याच्यामुळे तुम्ही रातोरात नियम बदलतात, अक्षरशः नियम सगळे धाब्यावर बसवत चाललं आहे. कुठे महाराष्ट्र आपला कुठे चालला आहे, महाराष्ट्रात काय घडतं हे एका सत्तेपाठी अक्षरशः निवडणुकीत अक्षरशः राजकारणाची वाट लावून ठेवलेली आहे. लोकांना विचार करण्याची बाब आहे. अक्षरशः लोकांचा मतदानचा हक्क काढून घेतला जात आहे, जेणेकरून माणूस मतदान करू शकत नाही. म्हणजे बिनविरोध यायला लागलेत लोक. निवडणूक आयोगाने अक्षरशः रात्रीत एका दिवसात नियम बदलले. म्हणजे काहीतरी मोठं चुकीचं होतं आहे, म्हणून मतदारांनी लक्ष घेणं गरजेचं आहे. नाहीतर महाराष्ट्रावर खूप वाईट वेळ येणार आहे.